जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी एक काय करण्यात आलेलं आहे, स्पेशल एक्झामचं टाइम टेबल जाहीर करून देण्यात आलेलं आहे. तर ही स्पेशल एक्झाम नेमकी कोणासाठी होणार आहे, कुठे होणार आहे आणि कधीपासून सुरू होणार आहे याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी आपण जो काही टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता, जिथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट या भेटल्या जातील. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया हे स्पेशल एक्झामचं टाइम टेबल नेमकी कोणासाठी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील पहिल्या सत्राच्या परीक्षा म्हणजेच विंटर एक्झाम 2023, ज्या एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023ला जी काही सुरुवात झालेली होती ती नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेली होती. तर काही जे काही परीक्षा होत्या त्या 21 नोव्हेंबरच्या पुढे सुरू झालेल्या होत्या. काही परीक्षा 26 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या होत्या, तर काही परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरुवात झालेल्या होत्या. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत ज्या काही परीक्षा राबवल्या जातात, या परीक्षेच्या अंतर्गतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध उपक्रम देखील राबवले जातात. जसं की आविष्कार ॲक्टिव्हिटी असेल, त्याच्यानंतर काही विद्यार्थी NSS असतील किंवा स्पोर्ट्स असतील किंवा अन्य सांस्कृतिक किंवा कल्चर ॲक्टिव्हिटी असतील किंवा कोणत्याही कारणास्तव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी इतर ठिकाणी किंवा इतर कोणत्याही एक्झाममध्ये तो ॲपियर झालेला असेल किंवा इतर कोणत्याही उपक्रमामध्ये सहभागी झालेला असेल, त्या कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे पेपर हे बुडालेले होते किंवा ओव्हरलॅप झालेला असेल, किंवा तुम्हाला माहिती आहे की डिसेंबर 2023 रोजीच काय झालेलं होतं की NTA UGC नेट एक्झामची परीक्षा देखील होती आणि त्याच वेळेस जर का एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर झालेला असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी स्पेशल एक्झाम घेण्यासाठी महाविद्यालयाकडे काही अर्ज दाखल केलेला असेल, अशाच विद्यार्थ्यांची काय केली जाणार आहे, स्पेशल एक्झाम घेतली जाणार आहे. किंवा काही विद्यार्थ्यांचे CA, CS, नंतर CMA असे त्यांची काही परीक्षा वगैरे होत्या किंवा काही MPSC, UPSC यांच्या जे काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा बँकिंगच्या परीक्षा होत्या आणि अशा विद्यार्थ्यांनी स्पेशल एक्झाम घेण्याच्या संदर्भात आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाकडे एक अर्ज दाखल केलेला असेल, तर अशाच विद्यार्थ्यांची फक्त स्पेशल एक्झाम घेतली जाणार आहे. म्हणजे असं नाही होणार की एखादा विद्यार्थी जानेवारी किंवा डिसेंबर नोव्हेंबरमध्ये जी काही परीक्षा झाली त्या परीक्षेत तो गैरहजर होता म्हणून त्याची परीक्षेची आत्ता घेतली जाईल, असं काही होणार नाही. तर ही स्पेशल एक्झाम नेमकी कोणासाठी घेतली जाणार आहे की ज्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध उपक्रमामुळे इथली जी काही रेग्युलर जी काही परीक्षा असणार आहे ती परीक्षा आणि ते उपक्रम दोन्हीही ॲट ए टाईम असल्या कारणास्तव त्या विद्यार्थ्यांना हे पेपर देता आले नसतील, तरच असेच विद्यार्थी ज्यांनी आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल एक्झाम घेण्यासाठी परीक्षा विभागाकडे परीक्षा अर्ज दाखल केलेला आहे, अशाच विद्यार्थ्यांची ही स्पेशल एक्झाम घेतली जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की ही परीक्षा कुठे घेतली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण टाइम टेबल बघूया तर तुम्हाला पुणे शहर, नगर आणि नाशिक या 3 डिस्ट्रिक्टमध्ये ती परीक्षा घेतली जाणार आहे. तर ती नेमकी कोणकोणत्या अभ्यास केंद्रावर कोणकोणत्या अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जाणार आहे त्याबद्दल एक सविस्तर माहिती दिलेली आहे. म्हणजे आर्ट्स असतील, सायन्स असतील, कॉमर्स असतील, लॉ असतील, इंजिनिअरिंग असतील, आणखीन बाकीचे जे काही फॅकल्टीज आहे तर त्यांच्या परीक्षा कोणत्या कुठे होणार आहे हे डिस्ट्रिक्ट वाईज त्यांनी टाइम टेबलमध्ये खालच्या बाजूला बॉटमला दिलेले आहेत. आपण ते देखील बघणार आहे. तर सर्वसाधारण ही परीक्षा कधीपासून चालू होणार आहे, तर ह्या सर्व परीक्षा या 12 फेब्रुवारी 2024 पासून स्टार्ट होणार आहे. तर त्याचं डिटेल टाइम टेबल दिलेलं आहे, ते टाइम टेबल पण आपण आता बघणार आहोत. हे सर्व जे काही टाइम टेबल आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये ऑलरेडी आज दुपारी शेअर केलेले आहे. चला तर मग बघूया आपण नेमकी हे टाइम टेबल तुम्हाला कुठे बघायला भेटतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टाइम टेबल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. त्या ठिकाणी एक्झामिनेशन दिसेल तुम्हाला. ओके, या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टुडंट सेक्शन दिसेल. या स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्ही टाइम टेबल सेक्शनला काय करा, क्लिक करा. टाइम टेबल सेक्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जे काही मोबाईलचा मोड आहे तो या ठिकाणी जे काही 3 डॉट दिलेले आहे त्या डॉटवर क्लिक करून तुम्ही तुमचा जे काही मोबाईलचा मोड आहे तो काय करा, डेस्कटॉप साईट
सिलेक्ट करा. ओके, डेस्कटॉप साईट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची स्क्रीन बघायला भेटेल आणि या स्क्रीनमध्ये इथे शेवटी तुम्हाला दाखवलेलं आहे फॅकल्टी स्पेशल एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 आणि जवळजवळ तिथे 6 अभ्यासक्रमाचे टाईम टेबल या ठिकाणी जाहीर करून देण्यात आलेले आहे. जसं की या फॅकल्टीवर क्लिक केल्यानंतर इथे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, फिजिकल एज्युकेशन आणि लॉ असे फॅकल्टी आहेत. जसं की आर्ट्स फॅकल्टी त्याच्यात ह्युमॅनिटी आर्ट्स आहे, कॉमर्स फॅकल्टीमध्ये कॉमर्स आहे, सायन्स फॅकल्टीमध्ये पूर्णपणे सायन्सच्या रिलेटेड अभ्यासक्रम आहे, इंजिनिअरिंगमध्ये FE पासून BE पर्यंत आहे, नंतर फिजिकल एज्युकेशनमध्ये BPEdच्या रिलेटेड आहे, त्याच्यानंतर लॉमध्ये देखील पूर्णपणे सर्व अभ्यासक्रमाचे माहिती दिलेली आहे. मी या ठिकाणी या जे काही फाईल डाउनलोड केलेल्या आहे त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं की आता ह्युमॅनिटीचं जे काही टाईम टेबल आहे ते जर का आपण या ठिकाणी डाउनलोड केलं तर इथे तुम्हाला बघता येईल. बघा, ह्युमॅनिटीमध्ये तिथे आर्ट्स फॅकल्टी दिलेली आहे आणि इथे तुम्हाला BA 2019 पॅटर्न, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये FY, SY, TY सगळं BA आलेलं आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे BA 2019 पॅटर्न झाल्यानंतर MA 2019 पॅटर्न आहे. ओके, 2023 पॅटर्न पण MAचे आहेत आणि MAची जी काही परीक्षा होणार आहे तर ती कोणत्या सेंटरला होणार आहे? पुणे डिस्ट्रिक्टची पुणा कॉलेजमध्ये होणार आहे, अहमदनगर डिस्ट्रिक्टची अहमदनगर कॉलेज स्टेशन रोड अहमदनगरला होणार आहे, तर नाशिक डिस्ट्रिक्टची परीक्षा KTHM कॉलेज नाशिक या ठिकाणी होणार आहे. ओके, आणि यामध्ये तुम्हाला डिटेल टाईम टेबल दिलेला आहे की कोणता पेपर किती तारखेला होणार आहे. जसं की इथे बघा सांगितलेलं आहे की 12 फेब्रुवारी 2024ला 10 ते 12:30 या टायमिंगमध्ये होणार आहे. इथे टाईम सेमिस्टर 3 दाखवलेले आहे. ओके, सेमिस्टर 3, सेमिस्टर 5, सेमिस्टर 4साठी काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले होते. ओके, आणि MA किंवा MCOMचे जे काही पेपर्स असणार आहेत ते देखील त्यावेळेस होणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी काय केलेले आहे आपण दाखवलेले आहेत. ही आर्ट्स फॅकल्टी झाली. कॉमर्स फॅकल्टीमध्ये नेमकी कोणकोणते आहे, ज्यामध्ये तुम्हाला SY आणि TYचे टाईम टेबल दाखवलेले आहेत, ज्यामध्ये इथे SY BCom, त्याच्यानंतर मगाशी मी जे काही BAचं सांगितलेलं होतं तर BAमध्ये फक्त SY आणि TY आहे, तर BComमध्ये तुम्हाला SY BCom, TY BCom 2019 पॅटर्न, SY BA, TY BA 2019 पॅटर्न, SY BBA CA, TY BBA CA. ओके, हे देखील पेपर दाखवलेले आहे. त्याच्यानंतर MCOM 2023 पॅटर्न, 2019 पॅटर्न पण दाखवलेले आहेत. यांची देखील परीक्षा पुणे डिस्ट्रिक्टची पुणा कॉलेजला होणार आहे, नाशिक डिस्ट्रिक्टच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अहमदनगर कॉलेजला होणार आहे, अहमदनगर डिस्ट्रिक्टची अहमदनगर कॉलेजला होणार आहे, तर नाशिक डिस्ट्रिक्टची परीक्षा KTHM कॉलेज नाशिक या ठिकाणी होणार आहे. ओके, त्यानंतर सायन्स फॅकल्टीमध्ये कोणकोणते अभ्यासक्रम येतात, ज्याच्यामध्ये SY आणि TY. ओके, BSc 2019 पॅटर्न दिलेला आहे. त्याच्यानंतर BSc कम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्न SY आणि TY या ठिकाणी दाखवलेले आहेत. ओके, त्यांची जी काही परीक्षा आहे ती देखील पुणा डिस्ट्रिक्टची पुणा कॉलेजला, अहमदनगर डिस्ट्रिक्टची अहमदनगर कॉलेजला, तर नाशिक डिस्ट्रिक्टची KTHM कॉलेजला होणार आहे. इंजिनिअरिंग फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी FEची जी काही परीक्षा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये FE, BE आणि BEच्या मधले जे काही पॅटर्न्स आहे ते पण वेगवेगळे दाखवलेले आहे. यांची देखील 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी, 14, 15, 16, 17, 20, 21 आणि 22 फेब्रुवारीच्या दरम्यान परीक्षा होणार आहे. काही पेपर हे 10 ते 12:30 टायमिंग होतील, तर काही पेपर 2 ते 4:30 या टायमिंगमध्ये होणार आहे. तर यामध्ये पेपरमध्ये पुणा कॉलेजला पुणे डिस्ट्रिक्टचे पेपर होतील, अहमदनगर कॉलेजला अहमदनगर डिस्ट्रिक्टचे होतील, तर नाशिक डिस्ट्रिक्टचे जे काही पेपर आहे ते KTHM कॉलेजला इंजिनिअरिंगचे देखील होणार आहे. नंतर BPEdचे जे काही विद्यार्थी आहे तर या BPEdमध्ये तुम्हाला जो काही पॅटर्न दिलेला आहे, जो ऑलरेडी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे विद्यार्थी आहे त्यांची देखील परीक्षा सेम या सेंटरवर होणार आहे की नाशिकची परीक्षा KTHMला होईल, नगरची परीक्षा अहमदनगर कॉलेजला होईल, तर पुणे डिस्ट्रिक्टची परीक्षा ही पुणा कॉलेजमध्ये होणार आहे. शेवटची फॅकल्टी आहे लॉ फॅकल्टी. ओके, लॉ फॅकल्टीमध्ये तुम्हाला इथे BA LLB, त्याच्यानंतर 2017 पॅटर्न जो काही दाखवलेला आहे आणि एक LLB 2017 पॅटर्न यांची परीक्षा दाखवलेली आहे. 3रं, 5वं आणि 4थं सेमिस्टरच्या परीक्षा आहे, म्हणजे 3, 4 आणि 5व्या इयरच्या ह्या परीक्षा आहे. सेमिस्टर 5, सेमिस्टर 7, सेमिस्टर 8 आणि सेमिस्टर 9च्या या परीक्षा आहे. काही सेमिस्टर 10च्या देखील परीक्षा असणार आहे. यांच्या देखील परीक्षा ही पुणे डिस्ट्रिक्टची पुणा कॉलेजला, नगर डिस्ट्रिक्टची नगर कॉलेजला आणि नाशिक डिस्ट्रिक्टची KTHM कॉलेजला ही परीक्षा
होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे काही हॉल तिकीट आहे, जो काही सीट नंबर्स आहे, ऑलरेडी त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे बसता येईल. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी काय करा, संपर्क साधा. त्या महाविद्यालयाला देखील मेल कदाचित विद्यापीठ पाठवेल. तर हवं तर तुम्ही काय करू शकता, पेपरच्या 1 किंवा 2 दिवस अगोदर तुमचे तिथे सीट नंबर्स ऑलरेडी अरेंजमेंट त्या महाविद्यालयात केली असेल, तर तुम्ही त्या महाविद्यालयाला देखील काय करू शकता, संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल एक्झाम कुणासाठी आहे, कुठे होणार आहे आणि कधीपासून होणार आहे, या 3 महत्त्वाच्या गोष्टींबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तरच या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेलिग्राममध्ये जवळजवळ 62,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक या टेलिग्राम चॅनलचा लाभ घेता. आपण देखील लाभ घ्या आणि आपल्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.